GST रिटर्न्स म्हणजे नेमकं काय? तर प्रत्येक महिन्याला तुमचा जो काही सेल्स होतो, हा सेल्स त्या GST रिटर्न्समध्ये दाखवावा लागतो. त्याचबरोबर तुमचा प्रत्येक महिन्यामध्ये सेल्स बरोबर परचेसचे जे काही इनपुट टॅक्स क्रेडिट असतील, त्या महिन्याचा जो काही GSTचा टॅक्स पेमेंट असेल, हे सगळं दाखवणं म्हणजे GST रिटर्न फाईल करणं होतं. GST रिटर्न फाईल करत असताना तुम्हाला मुख्यतः 2 फॉर्म्स प्रत्येक महिन्याला किंवा क्वार्टरली बेसिसवरती तुम्हाला फाईल करावे लागतात. त्यामध्ये GSTR 1 आणि GSTR 3B. GSTR 1 हा मुख्यतः सेल जेवढा काही तुमचा होतो तो डिक्लेअर करण्यासाठी लागतो आणि GSTR 3B हा त्याच्यामध्ये तुमचं टॅक्स पेमेंट असेल, तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट असेल आणि तुमचा सेल्स असेल, ह्याची जी काही टोटल समरी जाते त्यासाठी GST 3B फाईल करावा लागतो. अशा पद्धतीने GSTR 1 आणि GSTR 3B हे प्रत्येक महिन्याला तुम्हाला GST रिटर्न्स म्हणून फाईल करावे लागतात. त्याचबरोबर ॲन्युअली GSTR 9 हे तुम्हाला जर ॲप्लिकेबल असेल तर GSTR 9 किंवा GSTR 9C ज्याच्यामध्ये GST ऑडिट म्हटलं जातं हेही ॲप्लिकेबल होतं.